राजकारण हा त्यांच्या जीवनाचा एक भाग असला तरी माणुसकी हेच त्यांच्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य राहिलं। समाज हितासाठी दिलेली उदार मदत, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील भरीव योगदान आणि प्रत्येक गरजवंताच्या पाठीशी उभा राहिलेला मजबूत आधार, यामुळेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना दानशूर लोकनेते अशी लोकप्रिय ओळख लाभली आहे। आता ते आपल्या जीवनाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत। या विशेष वर्षाच्या सुरुवातीला प्रभात पर्व न्यूज घेऊन येत आहे त्यांच्या सहकाऱ्यांकडून, राजकीय व वैयक्तिक मित्रांकडून तसेच विरोधकांकडून मिळालेल्या काही खास प्रतिक्रिया। रामशेठ ठाकूर यांच्यातील माणूस, त्यांच्या सहवासातील अनुभव आणि समाजासाठी दिलेलं योगदान यांचा घेतलेला हा विशेष भावस्पर्शी आढावा। ज्या वेळेला ती शेवटची मीटिंग शेका पक्षाबरोबर झाली त्यावेळेला त्यांचा माझ्यावरचा विश्वास तिथंच सिद्ध झाला। कारण त्यावेळेला रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं, माझे इतर चिकार फॉलोअर्स आहेत, भरपूर फॉलोअर्स आहेत शेका पक्षामध्ये, पण एक आहे की वायटी माझ्याबरोबर असणार हे त्यांनी त्यावेळेला आवर्जून सांगितलं होतं। या रायगड जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकारणात त्यांचा कोण हात धरू शकत नाही। त्यांनी केलंय ते केलंय। रात्री मी 8:30-9 वाजता फोन केला, कशात आपला कार्यकर्ता त्याचा मुलगा जीवन मागण्याचा प्रश्न आहे आणि जगवायचा असेल तर त्यांना आपल्याला मदत करावी लागेल। त्यांनी विचारलं नाही का कसे कसे, एक काम कर त्यांना माझ्याकडे पाठव, आणि लागली त्यांनी एक बंडल पिशवी भरून पैसे दिले आणि तो मुलगा वाचला। कारण मी रामशेठ ठाकूर साहेबांना 1993 सालापासून खऱ्या अर्थानं ओळखायला लागलो। ज्यावेळेला मला त्यांनी सरपंच केलं गावान ग्रामपंचायतीचं, तेव्हापासून आमचे संबंध त्यांच्याशी जवळचे आले। मी त्यांच्या 2 मुलांच्या विरोधात मी निवडणूक लढवलेला आहे। एक परेश ठाकूर आता महानगरपालिकेमध्ये 2017ला, आणि नगराध्यक्षाच्या पदासाठी प्रशांत ठाकूरच्या विरुद्ध सुद्धा महायुतीतर्फे मीच उमेदवार होतो। दानशूर म्हणजे खिशात हात घालण्याची ताकद पाहिजे। श्रीमंत तर खूप आहेत रायगड जिल्ह्यात, पण खिशात हात घालून दुसऱ्याला आपल्यापासून काय लाभ होईल आपल्या पैशापासून हे जाणणारे रामशेठ ठाकूर आहेत। राजकीय विरोधक असं मी कोणालाही समजत नाही। राजकीय विषय असतो तो राजकारणापुरता असतो। आणि रामशेठ तर एक वेगळं व्यक्तिमत्व आहे। या रायगड जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकारणात त्यांचा कोण हात धरू शकत नाही। त्यांनी केलंय ते केलंय। रामशेठांची सुरुवात शिक्षण क्षेत्रातलीच आहे। ते उत्कृष्ट शिक्षक होते, त्यामुळे या पनवेलमध्ये शिक्षणाचा जाळा उभारण्याचा काम रामशेठ ठाकूर यांनी केलेलं आहे। राजकारणामध्ये आले, ते खासदार झाले, म्हणजे कुठला क्षेत्र त्यांचा नाही, ते दिल्लीत जाऊन बसले, पण सुडीचा राजकारण रामशेठने केलाय हे असं मला राजकारणात वाटलं नाही। सामाजिक मध्ये कुठलाही गावात मंदिराचं काम असो, कोण देणगी मागायला गेला तर मंदिराला एकही रामशेठने देणगी दिली नाही असा कुठला गाव मला भेटणार नाही, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे रामशेठ 75 वर्षापासून आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम ठेवलेले ते वेगळा कार्यक्रम एक आहे। हप संतांना एक मेजवानी आहे, हरिपाठ 3 दिवस ही कीर्तन होणार आहे। एक तालुक्यात मध्ये वेगळं वातावरण हरिनामाचं ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त करू इच्छितात। मागे त्यांनी वाढदिवस साजरा करताना अपंगांना चालता यावं, हलता यावं यासाठी त्यांनी ते शिबिर, म्हणजे जे त्यांच्या वाढदिवसापायते गेले समाजाच्यासाठी चांगलं ते काम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करत आहात। काही वेळेला पुस्तकं देतात, काही करतात, असं त्यांचं काम आहे। आता हे सर्व केलंय त्यांनी। रामशेठकडे पैसे भरपूर आहेत, सगळं आहेत। आज त्यांना त्यांचा जुना सहकारी भेटला 75 वर्षात प्रथम करताना जैन मात्रे सारखा। या सगळ्या गोष्टी असताना
माझी एक रामशेठना हात जोडून विनंती आहे, आणि ते करू शकतात, त्यांच्यात तेवढी ती ताकद आहे. त्यांनी या आगरी समाजाचे नेते आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते यांचा नाव दिबा पाटील विमानतळाला द्यावा ना, या समाजाची आणि प्रकल्पग्रस्तांची इच्छा पूर्ण करावी ही मी अपेक्षा त्यांच्याकडून करतो, आणि ते करतील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. दिल्लीत आहे, महाराष्ट्रामध्ये मुलगा आमदार आहे, या आधी बाकी सगळे उरंत आमदार त्यांच्याकडे आहे. या संबंध चांगले असल्यामुळे जून मध्ये विमान उडणार आहे, त्याच्या अगोदर हे रामशेठनी करावं, आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना दरवर्षी मी शुभेच्छा देतो. असं नाही ते दुसऱ्या पक्षात असले, तुम्ही राजकारण असं काही नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो, बाळाराम पाटलांना शुभेच्छा देतो, विवेक पाटलांना, जयंत पाटलांना, जे आहे. माझी जी सवय मला समजली का मी त्यांना सकाळी प्रत्यक्षात भेटताना आले तर शुभेच्छा देतो. म्हणून शिवसेनेचा उपनेता या नात्याने रामशेठ ठाकूर साहेब, आनंद गीते यांना माझ्या कुटुंबियातर्फे आणि शिवसेनेतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा द्यावं. आणि रामशेठ या समाजाची सेवा करण्यासाठी अनेक वर्ष त्यांनी आमच्या सेवेत राहावं हीच अपेक्षा करतो, हीच इच्छा करतो. रामशेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. सर्वप्रथम आपले धन्यवाद का आपल्या माध्यमातून का होईना, पण गेल्या 11 वर्षानंतर पहिल्यांदा मी रामशेठ ठाकूर साहेबांना शुभेच्छा देतोय. आणि ह्या 11 वर्षात कधीही त्यांच्या घरी गेलेलो नाही आणि कधी त्यांच्याशी संपर्कही केले नाही. शेवटी पक्ष वेगळा असल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रवाहात काम करत असताना मग आपण त्यांच्या घरी जा उठ बस करा ह्या तत्व मला पटलेली नाहीये. आणि त्यांच्या बाबतीत सांगतो का दैनंदिन जीवनामध्ये कोणी आला त्यांच्या घरी तर रिकाम्या हाती ते कोणाला पाठवत नाही. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यांच्याकडे आणखी एक चांगला गुण असा आहे का उद्या सागरजी तुम्ही त्यांच्या घरी गेलेत आणि त्यांना सांगितलं का सुदाम पाटील तुम्हाला शिव्या देतोय, तर ते वाट नाही बघणार, तिथूनच त्यांचा मोबाईल घेणार आणि सुदाम पाटलाला कॉल करणार स्पीकरवर, काय रे सुदाम तू आपला सागर राजे इकडे आलेला आहे तो तुम्हाला शिव्या देतोय. तर समोर दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाताना कोणी खोटं सांगू शकत नाही. जे आहे ते समोरच, कारण का त्यांना खोटं आवडत नाही. परंतु समाजामध्ये काम करत असताना आपल्यासारख्याला एक भूषण आहे का बाबा एवढी मोठी व्यक्ती या आपल्या समाजाची आहे आणि सातत्यानं लोकांसाठी ते मदत करत असतात. त्यांच्या या 75व्या वाढदिवसानिमित्त मी सुदाम बुकुळ पाटील माझ्या कुटुंबीय आणि पक्षातर्फे त्यांना श्रेय चिंतितो आणि त्यांना त्यांचा 100वा वाढदिवस देखील असाच साजरा करण्याचा योग सगळ्यांच्या माध्यमातून हो ही ईश्वराची प्रार्थना. मागे एकदा आमच्या पक्षात काम करत असताना काँग्रेसमध्ये सोबत असताना आमच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि मग ऍक्सिडेंट एवढा भयानक होता का त्याला तात्काळ पैशाची गरज होती. मग रात्री मी 8:30-9 वाजता फोन केला का साहेब आपला कार्यकर्ता त्याचा मुलगा जीवन मागण्याचा प्रश्न आहे आणि जगवाचा असेल तर त्यांना आपल्याला मदत करावी लागेल. त्यांनी विचारलं नाही का कसे एक काम कर त्यांना माझ्याकडे पाठव आणि लागली त्यांनी एक बंडल पिशवी भरून पैसे दिले आणि तो मुलगा वाचला. म्हणजे हे प्रसंग शेवटी राजकीय जरी आम्ही विरोधक असले जरी चांगल्याला चांगलं म्हणायची पण हिंमत ठेवावी लागते. त्याच्यामुळं असा बहुआयामी नेता हा समाजामध्ये असणे फार महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही जे समाजाचे प्रश्न आहेत त्यांच्या माध्यमातून सुटावेत ही इच्छा. आदरणीय रामशेठ ठाकूर म्हणजे या महाराष्ट्राची आणि देशाची ओळख आहे आणि त्यांचं राजकारणा पलीकडे जाऊन माझे त्यांचे अनेकदा वर्षापासूनचे संबंध आहेत. रामशेठ राजकारणाच्या वेळेस राजकारण करतात, समाजकारणाच्या वेळेस समाजकारण करतात आणि खरंच लोक ज्यांना जे दानशूर म्हणतात ना ते इट इज अ रिअल फॅक्ट, ते दानशूरच आहेत आणि ते असे दानशूर आहेत त्याला मी बघितलेले आहेत की केवळ आपण जर पाहिलं की निवडणुका आल्यात म्हणून दान धर्म करणं त्यांच्या रक्तात नाही, तर एखाद्याचं लग्न असेल, शाळेत विद्यार्थ्याला मदत असेल किंवा आणखी एखादा उपक्रम असेल
मग एखाद्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असेल, इव्हन क्रिकेटचे कार्यक्रम असतील, मुलांना चालना देण्याची, प्रेरणा देण्याचे काही विषय असतील, तर याच्यात सुद्धा रामशेठचा वाटा हा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून निव्वळ त्यांना दानशूर बोलून चालत नाही, तर दानशूर म्हणजे खिशात हात घालण्याची ताकद पाहिजे. श्रीमंत तर खूप आहेत रायगड जिल्ह्यात, पण खिशात हात घालून दुसऱ्याला आपल्यापासून काय लाभ होईल आपल्या पैशापासून हे जाणणारे रामशेठ ठाकूर आहेत. खरं म्हणजे रायगडच्या राजाला शुभेच्छा देताना मन भरून येतं, अंतःकरण भरून येतं. आणि असं वाटतं की रामशेठ ठाकूर साहेबांसारखे 10 रामशेठ या रायगड जिल्ह्यात जर झाले तर रायगड जिल्हा खरंच विकास आर्थिकदृष्ट्या गरिबाला सक्षम करतील. व्यक्तिगत गरिबी दूर घालवणारे हे रामशेठ ठाकूर आहेत. त्यांनी आपण बघितलं की ज्या रयत शिक्षण मध्ये मी शिकलो त्या रयत शिक्षण संस्थेला कोट्यावधीचा निधी देणारा माणूस. आपण म्हणतो की साई, दुधाची साई कसं आहे, दुधाची साई येते बरोबर आहे, ते कार्यकर्त्यांच्यासाठी रामशेठ ठाकूर साहेब ही साई आहे. प्रत्येकाला उपयोगी पडेल. जखमेला जर डॉक्टर कोण नसेल तर जर डॉक्टर कोण असेल तर त्याचं नाव रामशेठ ठाकूर आहे. आणि म्हणून या डॉक्टरांना 75 वर्ष दीर्घकाळ, ज्याला मी म्हटलो की 101 वर्ष शेठ जगले पाहिजेत. आणि गरिबांसाठी धावणारा रामशेठ ठाकूर एक म्हणजे जसं पाणी आहे ना, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, तसा रामशेठ हा लोकांसाठी पाणी आहे ज्याची आवश्यकता जगण्यासाठी लागतो. तसेच रामशेठ ठाकूर एक पाण्याच्या रूपात आहेत. निष्कलंक ज्याला म्हणतात म्हणजे ते रामशेठ ठाकूर आहेत. ते राजकारणाच्या वेळेस राजकारण तेवढ्याच दिवसासाठी करतात, नाही तर ते सामाजिककरण आणि धंदा त्यांचा बिझनेस ते करतात. निवडणुकीपुरतेच ते जागे होतात. तुम्हाला खरं सांगतो, त्यांना विचार निवडण्यात ते बघतील, त्यांचं ते बघतील निवडणूक, म्हणजे आमदार बघेल किंवा परेश ठाकूर बघेल त्यांचं ते बघतील आणि असं स्पष्ट बोलतात. पण त्यांची ईर्ष्या ज्याला जिद्द म्हणतात, चिकाटी, मग ते यांची पालं मुलं थोडी लपलप करायला लागले की सेट उतरणार. आणि सेट उतरणार का विरोधक पण समजतात आणि सगळेच समजतात की सेट आता जिंकणार. म्हणजे दुसऱ्याला जिंकवून आणतात तर मुलाला काय कमी पडणार आहेत का. अशा पद्धतीने सेटची व्याप्ती आहे. आणि सेट हे प्रगल्भ लीडर आणि सामाजिक, राजकीयपेक्षा सामाजिकता त्यांनी जपलेली आहे, जोपासलेली आहे. प्रत्येक धर्माचा माणूस, समाजाचा माणूस हा त्यांच्याशी जोडलेला आहे. रामशेठ आज भी रामशेठ है, कल भी रामशेठ रहेगा और परसों भी रामशेठ रहेगा. म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांना मी माझ्या जगदीश गायकवाड परिवाराच्या वतीने आणि माझ्या आंबेडकरी जनतेच्या वतीने, दिवा पाटील या एअरपोर्टच्या कृती समितीच्या वतीने रामशेठ ठाकूर साहेबांना, माझ्या सर्व फील्ड मधल्या मग साहित्यिक आहेत, कवी आहेत, गायक आहेत, त्याचप्रमाणे क्रिकेटर आहेत, अशा सगळ्या म्हणजे तुम्हाला शाळकरी, वारकरी, टाळकरी, मालकरी, मुर्दुंगवाले अशा सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो, अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. आणि 101 वाढदिवस सुद्धा ही रायगडकर साजरा करतील ही देखील मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. 2 जूनला लोकनेते आणि रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. आणि या वाढदिवसाच्या सर्वप्रथम मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. कारण तर मी रामशेठ ठाकूर साहेबांना 1993 सालापासून खऱ्या अर्थानं ओळखायला लागलो. ज्यावेळेला मला त्यांनी सरपंच केलं गावान ग्रामपंचायतीचं, तेव्हापासून आमचे संबंध त्यांच्याशी जवळचे आले. तसे नात्यामध्ये संबंध होते, परंतु राजकारणामध्ये 1993 सालापासून जे संबंध आले ते आजपर्यंत मी त्यांच्या बरोबर गेली 34-35 वर्ष आज मी त्यांच्या बरोबर आज काम करत आहे. अनेक जो काम करण्याचा आनंद मनाला लागतो तो रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितल्यानंतर ते काम आम्ही केलं नाही असं माझ्या मते कधी झालेलं नाही आहे. कारण तर कामच त्यांची अशी चांगली होती का त्यांच्या रूपानं आपल्याला सुद्धा समाधान त्यांच्या कामामधून आम्हाला मिळायचं. कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी वयांचं वाटप, गणवेशाचं वाटप, पुस्तकाचं वाटप, आता तर आमच्या गावां भागामध्ये शूजचं सुद्धा वाटप विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि म्हणजे असली माणसं, नेहमी भाषणामध्ये सांगतो की पैसेवाले
महाराष्ट्रामध्येच आपण दिले तर भरपूर पैसेवाले लोक आज महाराष्ट्रामध्ये आहेत, पण देण्याची जी दानत लागते ती देण्याची दानत ही लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांकडे आहे. आणि म्हणून आम्ही तर कधी बंगल्यावर गेलो तर काही विद्यार्थी पेढे घेऊन येतात आणि मग ते पेढे कशाचे सांगितल्यावर त्यांना रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामधून 10 लाखाची मदत केली म्हणून मी वैमानिक झालो, म्हणून मी बाहेर शिकायला गेलो, अशा पद्धतीचं आम्हाला त्यांची उत्तरं मिळतात. आणि खरोखर एक मनापासून चांगलं समाधान आम्हाला त्यावेळेला मिळत असतं. भरपूर लोकांना मदत करण्याचं काम रामशेठ ठाकूर साहेबांनी केलं. आपण कमवलेल्या पैशामधून आपल्या गोरगरीब जनतेचा, सर्वसामान्य जनतेचा याच्यावर आपला काय ते हक्क आहे असं समजून सर्व समाजातील लोकांना मदत करण्याचं काम खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेबांनी केले. आणि अशी माणसं प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जन्माला यावीत अशीच साईचरणी प्रार्थना करतो. आणि रामशेठ ठाकूर साहेबांना 100ही त्यांनी गाठू दे, असंच चांगलं निरोगी आयुष्य त्यांना लाभू दे, अशा प्रकारची साईचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामशेठ ठाकूर त्यांचा 74 पुरे होऊन चाललेला आहे. त्यांना माझ्या खरोखर हार्दिक हार्दिक पहिल्या शुभेच्छा आहेत. कारण ह्या माणसाची खरी गरज ह्या उरण पनवेलवाल्यांना आहेच. आणि ती का आहे? कारण आज जे त्यांची जे सड्या हाताने जे मदत करतात ते त्यांनी कधी आपला प्रतिस्पर्धी कोण आहे काय आहे त्यांनी पाहिलेलं नाही. जिथं त्यांना पैसा खरोखरच जिथं म्हणजे ज्याच्या चांगल्या उपभोगण्यासाठी दिला जातो ते देतात. त्याच्यामुळे त्यांना करण्याची उपमा दिली तर माझ्या दृष्टीने ती चुकीची ठरणार नाही. आज रामशेठचं जे इथलं जे काम चाललेलं आहे, काम करतात, हे राजकारण पेक्षा समाजकारणावर त्यांचा जास्त जोर असतो, तो मी पाहिलेला आहे. आज तसं विशेष सांगायचं म्हणजे आज मी त्यांच्या 2 मुलांच्या विरोधात मी निवडणूक लढवलेला आहे. एक परेश ठाकूर आता महानगरपालिकेमध्ये 2017ला आणि नगराध्यक्षाच्या पदासाठी प्रशांत ठाकूरच्या विरोधात सुद्धा महायुतीतर्फे मीच उमेदवार होतो, हे महत्वाचं आहे. आणि अशा दोन्ही उमेदवारांना म्हणजे रामशेठच्या दोन्ही मुलांच्या विरोधात कोणी उभे राहण्याची कोणाची हिंमत होती, कुवत नव्हती, अशा परिस्थितीत मी तो लढा दिलेला आहे. मी माझं भाग्य समजतो. रामशेठच्या बाबतीत बोलायचं ते बोलू तेवढं थोडं आहे. आज रामशेठ ज्या वेळेला जयंत भोईरला एक सर्कलचं काम द्यायचं होतं, म्हणजे त्याच्या मुलाच्या नावाने रोटरी क्लबच्या तिथं आपलं सर्कल करायचा होता. आता पोलीस स्टेशनच्या समोर तिथं तो मोठा सर्कल होणार होता. तो खरा जयंत भोईरलाच कायदेशीररित्या दिलेला असताना त्याचं उद्घाटन सुद्धा प्राथमिक उद्घाटन रामशेठच्या थ्रू झालं होतं. त्यावेळेला रामशेठनी भाषणामध्ये, मी त्यावेळेला नगरपालिकेचा नगरसेवक होता आणि सिनियर नगरसेवक असताना रामशेठना ही पण जाणीव होती की कार्यकर्ता कसा काय असतो. त्यावेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधलं, म्हणजे भाषण करताना सांगितलं होतं की लक्षात असून द्या की रमेश गुडेकर आहेत तुमच्या मागे, त्यांचं लक्ष आहे तुमच्यावर, हे बोलणारे रामशेठ ठाकूर होते. म्हणजे रामशेठ ठाकूरांना सुद्धा कार्यकर्त्याची जाण होती, जाणीव होती. त्याच्यामुळे रामशेठ हे आज ज्या परिस्थितीत मोठे झाले ते खरोखरच त्यांना आमचा तर त्यांना पाठबळ आहेच. पण आज त्यांनी ज्या लोकांना मोठं काम करायचं केलेलं आहे ते त्यांनी केलं आहे. त्याच्यामुळे रामशेठ या सर्व कार्यकर्त्यांना आणि आता जे काही काम त्यांचं चालत आहे त्याच्यामध्ये म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये हातभार आहे. आणि त्यांना आज ह्या निमित्ताने जीव हजारो साल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. एवढंच मी याबद्दल बोलू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे परममित्र लोकनेते मान्य रामशेठ ठाकूर साहेब हे 74व्या वाढदिवसात साजरा करत असताना अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. मी त्यांना त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो, खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या हातून असेच उत्तमोत्तम कामं होत राहोत. शैक्षणिक क्षेत्रातील असेल, सामाजिक क्षेत्रातील असेल, राजकीय क्षेत्रातील असेल, क्रीडा क्षेत्रातील असं कोणतंही क्षेत्र नाही जे रामशेठ ठाकूरांनी कार्य केलेलं नाही असं. तर त्यामुळे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
मला एक अभिमान वाटतो आणि मला एक अतिशय पुण्यवान माणूस वाटतो की मला 62 वर्ष रामशेठ ठाकूर साहेबांचा सहवास लागला. ह्या जून महिन्यामध्ये 1963 साली आम्ही एकत्र आलो. त्यावेळेपासून आम्ही कधीच वेगळे झालेलो नाहीत, न विचाराने न शरीराने. त्यामुळे आम्ही सतत एकत्र काम करत राहिलो. ज्या वेळेला रामशेठ ठाकूर साहेब शेका पक्षातून आम्ही निर्णय घेतला का शेका पक्षातून एका मोठ्या पक्षामध्ये विलीन व्हायचा, त्यावेळेला आमचं नेहमीच विचार चालत असत कुठं जायचं कसं जायचं. पण त्यावेळेला ज्या वेळेला ती शेवटची मीटिंग शेका पक्षाबरोबर झाली त्यावेळेला त्यांचा माझ्यावरचा विश्वास तिथंच सिद्ध झाला. कारण त्यावेळेला रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं, माझे इतर चिकार फॉलोअर्स आहेत, भरपूर फॉलोअर्स आहेत शेका पक्षामध्ये, पण एक आहे की वायटी माझ्या बरोबर असणार हे त्यांनी त्यावेळेला आवर्जून सांगितलं होतं. आणि ते माझ्या मनाला एवढं भावलं की परत मी कधी हे असे शब्द ऐकलेले नसतील कोणाचे, ते ऐकायला मिळाले आणि तेवढा विश्वास माझ्यावर दांडगा दाखवला. त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल अतिशय भावपूर्ण असं हे करतो. भयंकर मला उलट हे सांगताना मला भरून आल्यासारखं होते. पण अशा अनेक उदाहरण आहेत ज्या वेळेला रामशेठ ठाकूर आम्ही एकत्र काम करत असताना त्यांचे विविध पैलू मला बघायला मिळाले. पहिला पैलू म्हणजे सातत्य. कोणतेही काम हातात घेतल्यानंतर ते उद्या करू असे कधीच सांगत नाही. ते आत्ता करा, आजच करा आणि आत्ताच करा. ह्या गोष्टी त्यांच्या मला खूप भावल्यात. त्यांनी कितीतरी अशी कामं केलीत ज्या अगदी सूक्ष्म पासून ते असे प्रचंड कामापर्यंत त्यांचे सगळे अगदी जातीने लक्ष असतं, डोळ्यात तेल घालून लक्ष असतं. कोणती इमारत बांधायला घेतली, शाळेची कॉलेजची वगैरे कोणती, किंवा त्यांचा बंगला असेल, पण कोणतीही इमारत बांधायला घेतली तरी ते अगदी खड्या म्हणजे रेतीपासून ते अगदी प्लॅस्टर पासून संपूर्ण इमारत पूर्ण होईस्तोपर्यंत ते इतके सातत्याने काम करतात की ज्या इमारतीला 2 वर्ष लागायची ती 1.5 वर्षात किंवा 1 वर्षातच पूर्ण होते. अशा प्रकारचे त्यांचं कामाची शैली आहे आणि ती शैली मला फार भावते.